हा पिक्चर मी पाहिला आहे आणि काही गोष्टी बघून मी धक्का झालोय. हे मी सांगणार आहे तुम्हाला रिव्ह्यूच्या शेवटी. आणि नक्कीच कांताराबरोबर याची कंपॅरिझन का होते, नक्की त्या लेवलचा पिक्चर आहे का हा, चला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. पहिला पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह मध्ये सगळ्यांची कास्टिंग. त्या कास्टिंग मध्ये येतात किशोर कदम, कैलास वाघमारे, योगेश सोनी आणि इशिता देशमुख. या सगळ्यांनी खूप जास्त चांगली ऍक्टिंग केली आणि सगळ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघाल किंवा सगळ्यांची ऍक्टिंग बघाल ना, तर तुम्हाला असं वाटतं की ग्रँड लेवल ऍक्टिंग केली सगळ्यांची. म्हणजे खूप जास्त आपण त्यांना जास्त करून ओळखत पण नाही. किशोर कदम सगळे ओळखतात, पण काही ऍक्टरला आहे ना आपण ओळखत पण नाहीये, पण त्यांनी काय क्लास लेवलची ऍक्टिंग केली. आणि दुसरा पॉईंट आहे तो बॅकग्राऊंड म्युझिक. म्हणजे ना इलायराजाने चांगली म्युझिक केलीच आहे, पण ते व्हिज्युअल्स बरोबर ते कम्प्राइज होतात पूर्णपणे म्युझिक पण. तर त्यामुळे आपल्याला बघायला पण खूप जास्त भारी वाटतं पिक्चर. तिसरा पॉईंट सांगायच्या आधी मला एक सांगतोय की मी थकून भागून येत असाल घरी किंवा तुम्ही जास्त थकलेले असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट प्रोडक्ट आहे, ते म्हणजे सोप्स अँड मोरचं रोज बाथ सॉल्ट. हे बाथ सॉल्ट म्हणजे दणक्यात टेन्शन काढून टाकणार चिल मोड बुस्टर आहे. हेवी दिवसानंतर बॉडीला जशी रेस्ट लागते तशीच माइंडला पण हा प्रोडक्ट रिलॅक्स करतो. मी पर्सनली वापरून पाहिला आहे. बेस्ट पार्ट म्हणजे फ्रेग्रन्स पण अगदी लक्झरी स्पा वाईब्स देते. हे तुम्ही प्रोडक्ट विकत घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देतो, तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि जो तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे ना ह्याचं कॅमेरा अँगल्स. म्हणजे सिनेमॅटोग्राफी एवढी चांगली झाली ना पिक्चरची, तो म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल ना, म्हणजे अख्खा पूर्ण पिक्चर आहे ना एका रात्रीचं आहे, पण तो एका रात्रीमध्ये त्यांनी कसं म्हणजे एक सेकंड पण तुम्हाला ना कुठलाच अँगलने बोर नाही होणार. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू पण बघाल ना, तर इंटरव्ह्यूला येता येता तुम्हाला असं वाटतं अरे इंटरव्ह्यू झाला कधी आणि पिक्चर संपला कधी, हे तुम्हाला माहित पण नाही पडणार. आणि जर तुम्ही मर्डर मिस्ट्रीचे फॅन असाल ना, तर तुमच्यासाठी हा बेस्ट पिक्चर आहे. आणि म्हणजे त्याच लेवलचा पिक्चर आहे, मर्डर मिस्ट्री टाईपच. पिक्चर दिसायला खूप लक्झरी फील करतो. जसं आपलं प्रोडक्ट आहे लक्झरी, तसंच आपण तो पिक्चर पण आपलं लक्झरी खूप जास्त फील करतो. तर त्यामुळे आपण जास्त कनेक्ट होतो पिक्चरला. आणि खूप चांगले पॉईंट्स आहेत पिक्चरमध्ये. डायरेक्शन खूप चांगले आहे, परत स्टोरी लाईन खूप चांगली आहे, पण एक खूप खटकते. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं की ना तो सीन बघून मी खूप धक्क झालो की ऍक्च्युली हा सीन कसा काय आला पिक्चरमध्ये. ना एक इंटिमेट सीन आहे पिक्चरमध्ये. तो इंटिमेट सीन चालू असताना बॅकग्राऊंडला गोंधळ वाजतो. तर त्यामुळे ना हे दोन्ही आहे ना कंबाईन झालंय. तर त्यामुळे हे ऍक्च्युली जर कंबाईन नसतं झालं किंवा बॅकग्राऊंडला दुसरं कुठेतरी सॉन्ग चालू केलं असतं तर खूप जास्त म्हणजे त्या इंटिमेट सीनला खूप जास्त सुटेबल झालं असतं. पण ते गोंधळ आणि इंटिमेट सीन हे देवाचा गोंधळ असतो, तर त्यामुळे त्यांनी पूर्ण कंबाईन केलं. ते फक्त सोडलं तर अख्खा पिक्चर चांगला आहे. तर त्यामुळे तुम्ही हा पिक्चर हमखास बघू शकता आणि खूप चांगला पिक्चर आहे. मी तर म्हणून की कांताराला तुम्ही तेवढं यश दिलं तेवढं मराठी इंडस्ट्रीला पण यश द्या आणि हा पिक्चर हिट करा. तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले मी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता आणि ऑर्डर करू शकता.